बरोबर आहे तुमचं, तुम्ही काहीही करू शकता। या घरातली एकही व्यक्ती तुमच्या शब्दाबाहेर नाही, कारण ते तुमचा आदर करतात असं तुम्हाला वाटतं। खरं तर तुम्हाला घाबरतात। मी त्यांना जिंकलेलं नाहीये, तुम्ही त्यांना ताब्यात ठेवलंय। खरं तर त्यांना जिंकणं नाही सोपं आहे, त्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही, फक्त प्रेमाने वागायचं असतं। पण प्रेम ही गोष्ट सोडता तुमच्याकडे सगळं आहे। वाह सारंग, काय संस्कारित बायको निवडलीस रे। थोरा मोठ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं एवढी सुद्धा अक्कल शिकवली नाही वाटतं आई बापांनी। मी एका म्हाताऱ्या व्यक्तीला सोडत नेलं असतं तर माय बापांनी माझे हात पाय तोडले असते। मी ते तुमच्याशी भांडायला किंवा तुमच्या वर्चस्वाला धक्का बिक्का द्यायला आले नाहीये। मी छोट्या मालकाची बायको आहे, त्यांच्याशी संसार करायला आली। तू सारंगची पत्नी, या घरची सून, पत्नी आणि सून व्हायची लायकी तरी आहे का तुझी? शब्द लक्षात ठेव माझे, लवकरात लवकर या घरातनं तू कायमची निघून जाशील की नाही बघ। जिथे छोटे मालक असतील तिथे मी नक्की असणार, मग ते घरी असो किंवा कुठल्या जंगलात। मी त्यांच्या सोबत नेहमी असणार। किती ग, किती सहन करते हे लेकरू। अरे 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 अरे, बघ बघ सारंग, अरे तुझ्या हट्टापायी हिच्या स्वप्नाची राख रांगोळी झालीये। पाठीत खंजीर खुपसला ग, तू खंजीर खुपसला हिच्या। आत्या, काकी, ह्यात ना मुक्ताचा दोष आहे ना माझा। तिच्या या त्रासाला ती स्वतः कारणीभूत आहे। तिने लग्नाचं स्वप्न बघायलाच नको होतं। अरे तू काय बोलतोय, तू भानावर आहेस का? ए आर्या, आर्या रडू नकोस, शांत हो। दादा, माझे आई बाबा येत आहेत। हे दोघं इथे येत आहेत हे समजल्यावर मी त्यांना कळवलं, ते पोहोचतीलच आता। अहो दादांनी आर्याला त्या घरची सून म्हणून सगळे अधिकार दिले, म्हणजे अगदी तिजोरीच्या किल्ल्या सुद्धा तिच्या हातात दिल्या। मग हे मध्येच काय झालं? ती मुलगी घरात आलीच कशी? यांनी दिलेला शब्द ते पाळू शकलेले नाहीयेत आणि मोठमोठ्या गोष्टी करतायत। नाहीतर काय, एवढ्याशा पोराला सांभाळू शकले नाहीत ते। या बाप लेकांनी माझ्या मुलीला फक्त रडवलंय। या दोघांकडून माझ्या मुलीच्या प्रत्येक अश्रूची किंमत
मी वसूल करेन. प्रतापराव निंबाळकर म्हणतात मला. अहो तुम्ही शांत व्हा. हा शांत व्हा, होईल सगळं नीट. माझं तुझ्यावर प्रेम होतं सारंग, पण तुझं कधीच नव्हतं. आणि जेव्हा तुझं हिच्यावर प्रेम होतं तेव्हा हिचं तरी कुठं तुझ्यावर प्रेम होतं रे. पण आज बघ, आज ती या घरात तुझी बायको म्हणून मिरवती. मी तुला गॅरंटीने सांगते सारंग, ही मुलगी जर नवरात्रीत आपल्या घरी नसती ना तर आज आपला साखरपुडा झाला असता. आणि तू असंच मला बायको म्हणून मिरवलं असतस. त्यामुळे तू माझ्या स्वप्नांबद्दल तर काही बोलूच नकोस. खरंय ग बाळा, खरंय. अरे बघ, मी स्वतः सांगते ना, मी स्वतः सुद्धा तुमच्या लग्नाची स्वप्न बघत होते. आणि आता काय बघते मी हे डोळ्यांनी? हा, यापेक्षा माझे डोळे फुटले का नाही? वंस, शांत व्हा, शांत व्हा. दादा, त्या दिवशी साखरपुड्यात आमचा जो अपमान झाला त्यानंतर मी, माझ्या बाबांनी फक्त तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला. आणि आजही आम्ही त्या शब्दाची इज्जत करतो. पण त्या दिवशी माझ्यासोबत जे घडलं त्यापेक्षा मोठा अपमान आज माझा झालाय. बरोबर आहे तुझं, अपमान तर झालाच आहे. मी माफी मागतो तुझी. आनंद झाला ना तुला? माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीसमोर हात जोडून माफी मागितली मी. हेच हवं होतं ना तुला? दादा, तुमचा अपमान झाला किंवा तुम्हाला कोणासमोर झुकावं लागलं तरी याने याला काहीच फरक पडणार नाहीये. कारण ह्या आधी याने हेच केले. बहिणीला सोडून बायकोला निवडले याने. रेणुका, तो ऑप्शनच चुकीचा दिला होतास. ए, तू काही बोलूच नकोस. तुझी वेळ निघून गेली. आणि आर्या, इतके दिवस तू ह्या घरात राहत होतीस. दादांनी त्यांचा शब्द पाळण्यासाठी जी धडपड केली आहे ती तुझ्या डोळ्यांनी पाहिलीस ना. तुला सुनेचा हक्क देताना त्यांनी मागचा पुढचा विचार नाही केला. त्यामुळे तुझ्या आई वडिलांसमोर त्यांना आणखीन मान खाली घालायला लावू नकोस. पाहिलंस, तुझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे ती, पण समज बघ तिची. बापाचा अपमान ती सहन नाही करू शकली. आणि तू फक्त निलाजरेपणे मान खाली घालून चुपचाप सगळं बघत उभा आहेस.